नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत एक पवित्र, दिव्य आणि चमत्कारिक कथा. श्री दत्तात्रेयांच्या जन्माची म्हणजेच दत्त जयंतीची कथा. घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक सुंदर आश्रम होता. तिथे राहायचे महान तपस्वी ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी, जगप्रसिद्ध पतिव्रता माता अनसूया. अनसूयांचे नाव घेतले तरी हवेत पवित्रता पसरायची. त्यांच्या पतिव्रताची कीर्ती इतकी वाढली की एके दिवशी ती बातमी थेट स्वर्गात पोहोचली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींच्या कानावर ही कीर्ती पोहोचली आणि त्यांच्या मनात एकच विचार आला, अनसूया इतकी महान कशी? तिची परीक्षा घेतली पाहिजे. एका दिवशी तिन्ही देव भिक्षुकांच्या रूपात पृथ्वीवर आले. संध्याकाळचा प्रसन्न वेळ. अनसूया आश्रमात कामात मग्न. तेवढ्यात तिन्ही भिक्षुक आत आले. अनसूयांनी नम्रतेने त्यांचे स्वागत केले. पण भिक्षुकांनी एक अशक्य अशी मागणी केली, माते, आम्हाला नग्न अवस्थेत भिक्षा द्या. क्षणभर शांतता पसरली. पण अनसूयांचे मन किंचितही डळमळले नाही. त्यांनी त्या भिक्षुकांच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांना जाणवलं, हे साधे भिक्षुक नाहीत, हे त्रिदेवच आहेत. अनसूया डोळे मिटतात. तपशक्तीने संपूर्ण वातावरण दिव्य होते आणि क्षणात ते 3 भिक्षुक निरागस बालकात रूपांतरित होतात. अनसूया त्या 3 बालकांना प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. मायेने त्यांना भिक्षा देतात. हा प्रसंग पाहून स्वर्गातील देवपत्नी स्तब्ध होतात. आपली चूक मान्य करून त्या पृथ्वीवर येतात आणि अनसूयांशी क्षमा मागतात. अनसूया देवांना त्यांच्या मूळ दिव्य रूपात आणतात. देव अत्यंत प्रसन्न होतात आणि म्हणतात, माते, मागा, तुम्हाला हवा तो वर देऊ. अनसूया नम्रपणे म्हणतात, मला असा पुत्र हवा ज्याच्यात तुम्हा तिन्हींचे तेज, सामर्थ्य आणि कृपा असेल. देव आनंदाने वर देतात आणि काही काळातच अनसूयांच्या कुशीत एक दिव्य बालक अवतरते. 3 मस्तकांचे, 6 हातांचे, तेजस्वी आणि अद्भुत रूपात. तेच श्री दत्तात्रेय. जन्मापासूनच दत्तात्रेय शांत, चिंतनशील आणि विलक्षण होते. त्यांचे मन संसारात नव्हते. त्यांना निसर्गच गुरु वाटत होता. एक दिवस त्यांनी आईवडिलांना सांगितले, मला जगाचे सत्य जाणून घ्यायचे आहे. जगातील प्रत्येक गोष्ट माझा गुरु आहे. मी सत्याच्या शोधात निघतो. अनसूयांच्या डोळ्यात पाणी आले. पण त्यांनी मुलाला आशीर्वाद दिला, जा बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. आणि दत्तात्रेयांची विश्वभ्रमंती सुरू झाली. त्यांनी निसर्गातील 24 शिक्षकांकडून ज्ञान घेतले. पृथ्वीने सहनशीलता, पाण्याने शांत प्रवाह, अग्नीने शुद्धता, आकाशाने विस्तार, वायूने लवचिकता, असे अनेक गुण त्यांना शिकवले. जगातील प्रत्येक गोष्टीत त्यांनी गुरुत्व पाहिले आणि त्यांना समजले, ज्ञान कुणाकडूनही मिळू शकतं, बस मन मोकळं पाहिजे. दत्तात्रेय जिथे राहत तेथील लोक शांत होत. ते प्रेमाने, संयमाने, साधेपणाने लोकांना मार्गदर्शन करत. राजा असो वा शेतकरी, दत्तात्रेयांनी सर्वांना एकच मार्ग दाखवला, मन शांत ठेवा. राग, लोभ, मत्सर सोडा. गुरुवर विश्वास ठेवा. खरा आनंद आत आहे, बाहेर नाही. त्यांनी अनेक ठिकाणी तप केले. गंधर्वपूर, गिरिनार पर्वत, अक्कलकोट व इतर पवित्र स्थळी आजही त्यांची शक्ती जाणवते. त्यांच्या कृपेने लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आला. अनेकांच्या समस्या दूर झाल्या. श्रद्धा वाढली आणि मन शांत झाले. दत्तात्रेयांची कथा आपल्याला शिकवते, प्रत्येक व्यक्तीमध्ये देवत्व आहे. प्रत्येक अनुभवातून शिकण्यासारखे काहीतरी असते.
आणि साधेपणाने प्रेमाने जगणे हेच सर्वात मोठे ज्ञान आहे. आजही मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण दत्त जयंती साजरी करतो आणि श्रीदत्तांच्या कृपेची अनुभूती घेतो. जय दत्त. जय गुरुदेव.